पण हा संजय पुनामे आणि दिलीप घेवारे हे लोक ज्या पद्धतीनं यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत, त्याच्यानंतर यांनी अनेक अधिकाऱ्यांना बोलावून ॲफिडेव्हिट तयार ठेवलं, ॲफिडेव्हिट, आणि त्या ॲफिडेव्हिटवर सह्या करा अशा पद्धतीचा दबाव अनेक लोकांवर आणलेला आहे. आणि हा दबाव याच्यासाठी की काही जे आपल्या महाराष्ट्रातले काही नेते आहेत त्यांच्यावर आरोप करण्याचा या हेतूनं या दिलीप घेवारे आणि पुनामे यांनी ॲफिडेव्हिट स्वतःच तयार केले, फक्त सह्या करा, वाचायचं पण नाही, अशा प्रकारे धमक्या दिल्याचं सुद्धा काही अधिकाऱ्यांनी येऊन मला स्वतः प्रत्यक्षात सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाची, कारण नवीन सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीसांनी म्हटलं की याच्यात कुठेही सुडाचं राजकारण झालं नाही पाहिजे. आणि म्हणून जे अधिकारी यांच्या म्हणण्याला प्रतिसाद देत नाही, यांच्या म्हणण्यावर ॲफिडेव्हिटवर सही करत नाही, अशी अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होऊ शकतो. आणि मला असं वाटतं सुडाचं राजकारण न करता अशा पद्धतीनं असे जे कल्प्रिट आहे दिलीप घेवारे सारखे, संजय पुनामे यासारखे, आणि हे एक चांगल्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करतायत, दबाव टाकतात. आणि म्हणून मला असं वाटतं या संदर्भात आपण योग्य ती दखल घ्यावी. सरकारने सुद्धा या संदर्भात निष्पक्षपातीपणे वागलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मला वाटतं आपल्याला आठवत असेल 2.5 वर्ष आपलं सरकार होतं, आपण सत्यदा सन्माननीय अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यावेळेला देवेंद्रजींनी आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह दाखवलेला होता. त्यामध्ये अगदी क्लिअर होतं, म्हणजे याच्यात जेवढं क्लिअर नसेल त्यापेक्षा एकदम स्पष्ट क्लिअर, जसं आता आपण बघतो स्क्रीनवर तसं स्पष्टता त्याच्यामध्ये होती. आणि त्यावेळेला सुद्धा हेच झालं होतं. आपण काय केलं होतं हे आपण जरा मागे बघा. मी तुम्हाला ते पेन ड्राईव्ह देतो आपल्याला. नाही आम्ही काही करत नाही, गाय वासू मारायचा प्रश्न नाही आहे. हे आमच्या विरोधातच षडयंत्र होतं सगळं. 3 वर्ष 12 दिवसांनी जानेवारी 18 मध्ये माझ्यावर एक गुन्हा म्हणजे झाला असं 21 मध्ये सांगितलं गेलं. पुण्यामध्ये घटना घडली, पुण्यात घटना घडली, गुन्हा नोंदवला गेला. आपले सन्माननीय आमचे स्नेही खडसे साहेब त्यांच्या मतदारसंघात 550 किलोमीटरवर घटना पुण्याला घडली. घटना काय घडली, एक आमच्या जळगावचा ग्रस्त वकील, त्याला माझे पी रामेश्वर नाईक जे आरोग्याचं काम बघतात, त्यांनी त्याला हॉटेलमध्ये गेला, चाकू लावला, 5 लाख रुपये हिसकले. मला कॉल लावून दिला व्हिडिओवर आणि मी सांगितलं की बाबा आमच्या भानगडीत पडू नको, शहाणपणा करायचा नाही, ते तुला महाग पडेल असं सांगितलं. त्याला 2 दिवस बांधून ठेवलं, त्याला घरामध्ये आमच्या 3ऱ्या मित्राच्या घरामध्ये खूप मारलं. अशी सगळी स्टोरी म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि गुन्हा कोणत्या केसवर दाखल झाला की ज्या केसला मोका होता, आणि त्या केसमध्ये मला मोका लावला. म्हणजे माझ्यासाठी एनसी सुद्धा नाही. आज मी 35 वर्ष आल्या सदनामध्ये, मला एक एनसी सुद्धा नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही माझ्यावर मोका, डायरेक्ट आमच्या चौघातिकांवर मोका, सरकार आमचंही आलं तुमचंही आलं. पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळं हे घडवलेलं आहे, केलेलं आहे, हे याचं उत्तर कोण देणार आहे? अनिल देशमुखला तुम्ही काही करा, मी हात जोडून गरीब, मला माहिती आहे खोटं आहे, तुम्ही तिकडे जा, वरती जा, मला खूप प्रेशर आहे, मोठ्या साहेबांकडे जा. मी त्यांच्याकडे जाऊन आलो, पण कोणी ऐकायला तयार नाही. म्हणून मला असं वाटतं की हे आपण जे सांगतात ना, हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही 100% देवेंद्रजींना, शिंदे साहेबांना अडकवण्याचे त्यावेळी षडयंत्र होतं, ते आपल्याकडूनच चाललेलं होतं. ह्याचा चौकशी अंती समोर येईल. हे काही आजचं नाही आपलं नाटक. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे सत्ता आली थोडीशी की लगेच तुम्ही त्याच कामाला लागलात. तर समोर लढा ना आमच्याशी. तर हे आमच्या काय याची दुश्मनी आहे? हे धंदे यांनीच करावेत, हेच करत होते, यांनीच मागे लागून हे धंदे केलेत, यांनीच केलेत ना. त्याची तोड आता नाही आहे, ते तोडणार सांगितलं असतं मी त्यांना. आणि म्हणून आता सीबीआयची चौकशी सुरू आहे. संदर्भामध्ये सीबीआयची चौकशी सुरू आहे. अधिकारी सगळे येऊन बसलेले आहेत. आम्ही मागणी केलेली आहे सभागृहामध्ये. देवेंद्रजी शिंदे साहेब आल्याबरोबर त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की सीबीआयकडे मी देतो. आता तिथं बहुत सगळी चौकशी सुरू आहे. त्यात दूधचं दूध पाणीचं पाणी होईल. त्यामुळे तुम्ही जे आमच्यावर आरोप करतात की काहीतरी अटकवायचा प्रयत्न करतायत, मोठ्या नेत्यावर आरोप, मी तर ठोक सांगतोय कोणाकोणाची नावं. अनिल देशमुखांना विचारा माझं. मी तर म्हटलं अनिल देशमुखांची नार्को टेस्टच करा. मी हे सांगितलं, सगळं सिद्ध होईल. यांचीही करा, काय झालं काय नाही म्हणून. प्रत्येक गोष्टीमध्ये जे आरोप करतात माझ्यावर करा ना. अनिल देशमुखांना विचारा, ते सांगतील. असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की आपण हा जो आवडता तितका सुसंस्कृतपणाचा हा आणू नका. आपण आपल्या काळामध्ये